नमस्ते सर्वांना. बघा, तर रामकृष्ण हरी. आज आहे एकादशी. तर मोक्षदा एकादशी आहे आज. तर देवपूजा वगैरे करून घेतली बघा. आणि असे ही कालची फुलं वगैरे होती फ्रीजला शिल्लक, त्यामुळे फुलं पण ठेवली बघा झेंडूची. मस्त अशी फरशी वगैरे पुसली आज. कारण 2-3 दिवस झालं पुसून फरशी, मला काही झालंच नाही कामात ना, त्यामुळे किचन ओटा वगैरे तर काही रोज धुणं होतो, पण फरशी काही झाली नव्हती. इकडं बघा शाबू वगैरे भिजत घातलाय आणि ताक पण केलंय आणि तूप एवढं झालंय बघा त्याचं. थोडंसं होतं तर आज उपवास आहे म्हणलं खाता म्हणजे पिता येईल ताक. आणि इकडं बघा भट्टी वगैरे भिजत घातले मी मशनीला लावायची. तर म्हणलं आता आपलं एवढं खिचडी वगैरे बनवून मशीन लावावी कपड्याला, आणि कपडे वगैरे धुवून घेतले तर ऊनच येत नाही आमच्या दारात बघा. तर इकडं शाबूची पण तयारी टायमिंग झालं तर ह्यांचं. तूप एवढं झालंय बघा मस्त असं, एक पेलाभर झालं असेल तूप. पण मग काही करायचं, लोणी आलेलं म्हणून तेवढंच केलं आणि ताक पण होते त्यामुळं. तर शाबू तयार झालाय. तर या तुम्ही पण शाबू खायला. आणि कोणाची कोणाची एकादशी असते नक्की सांगा. तर असं आहे आजचा दिवसभरातलं बघा. तर दुपारी परत आम्ही गेलो, मम्मीचं पैंजण म्हणजे खराब झालं त्यामुळं घेण्यासाठी. तर ह्यांना पण अंगठी घेतली. तर हे आहे बघा माडगुळकर ज्वेलर्सचं. तर मस्त असे सगळ्या व्हरायटी असतात. आणि माझं पण पैंजण तुटलं होतं तर जॉईन करून वॉश केलंय त्याला, तर मस्त नवीन असं वाटायला लागले. तर इथं नक्की भेट द्या. भरपूर अशा व्हरायटी वगैरे छान असतात माडगुळकर ज्वेलर्समध्ये. तर आमचं कायमच इथं असतं बघा सोनं. कसा वाटला ब्लॉग नक्कीच सांगा.